आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यात एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या पुढाकारातून विरदेल येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 42 गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी बोलताना शानाभाऊ सोनवणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समाजाभिमुख विचारांपासून प्रेरणा घेत हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था अत्यल्प शुल्कात दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा संस्थांना समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात तालुका युवा अधिकारी रावसाहेब ईशी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बेहेरे, दोंडाईचा शहर प्रमुख शैलेश सोनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपतालुका प्रमुख मनोहर राजपूत, मुख्याध्यापिका बेहेरे मॅडम, किरण बेहेरे, गणेश गिरासे, योगेश कोळी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शानाभाऊ सोनवणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. आमच्या शाळेचे मुलं इंग्लिश मीडियम जरी असले तरी गरिबांची मुलं आहेत आणि अतिशय कमी फीमध्ये आम्ही या ठिकाणी या मुलांना चांगलं दर्जेदार इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. पण बऱ्याच मुलांकडे दप्तर राहत नाही, म्हणून आमच्या शाळेला जर कोणी मदत केली असं आव्हान केलं होतं आणि लगेच मी आमच्या उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने दादांशी संपर्क केला की साहेबांचा वाढदिवस आहे आणि म्हणून तुमच्या शाळेचे जे गरीब मुलांना तुम्ही कमी फीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकवतात या मुलांसाठी आम्ही आमच्या पक्षामार्फत आमचे युवा अधिकारी तालुका अधिकारी रावसाहेब ईशी यांच्या मार्फत म्हणजे त्यांच्याकडनंच असं समजून चला यांच्या मार्फत या ठिकाणी